सतत बोललात ना तुम्ही थकलो आहे बोलून काही बोललात नाही. बघा आपण रामगड गावातील स्थानेश्वर मंदिर आणि त्या ठिकाणी वाहणारा छोटा नाला, त्या नाल्यावर असणारा पाणी अडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचा छोटा बंधारा आणि या बंधाऱ्यावरून या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत असतो आणि अशा पद्धतीने हे पाणी 12ही महिने पुढे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून गावागावामध्ये अशा ज्या छोटे छोटे घरे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेतून छोटे छोटे बंधारे बनवून दिले जातात आणि त्या बंधाऱ्याचा उपयोग पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेसाठी केला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी बांधलेला हा बंधारा, त्या ठिकाणी असणारा छोटासा धबधबा आणि आजूबाजूला असणारी वनराई याचा विचार करता आपल्या कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण गावामध्ये जाऊ त्या ठिकाणी ग्रामीण पर्यटन तिथं रिसॉर्ट होऊ शकतात आणि म्हणून ही संधी आपल्याला आज पाहण्याची आली. या माध्यमातून इथेही चांगल्या प्रकारचा रिसॉर्ट होऊ शकतो. इथेही आपल्याला कुठेतरी व्यावसायिक दृष्टिकोनातून अभ्यास करता येतो आणि म्हणून निसर्गाने या कोकणाला कसं भरभरून दिलेलं आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आपण आज पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपली वर्षा सहल या ठिकाणी यशस्वी होताना दिसते. धन्यवाद. टाळ्या वाजवा जरा. खूप छान सर. काय कोकणात सगळं आहे आपल्या, काय काय नाही असं नाही. मग इथं रिसॉर्ट होऊ शकतं, काय अडचण नाही, बिंदास. चला 2-2 चे रांगेत.